सर्वांना नमस्कार. या व्हिडिओमध्ये आम्ही बघूया की रेझ्युमे कसं बनवायचं आपण. ह्या व्हिडिओमध्ये मी माझं रेझ्युमे जे आहे ते आम्ही बघणार की मी कसं केलं माझं रेझ्युमे, आणि त्याच्यावर तुम्ही पण तुमचं ह्या पॅटर्नवर पाहिजे तर तुम्ही ह्याला ऍड करून थोडं काढून पुढं पाठीमागे करून तुम्ही तुमचं रेझ्युमे पण करू शकता. त्याच्यासाठी मी ह्या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये 2 फाईल्स अटॅच करणार आहे. एक आहे रेझ्युमे टेम्पलेट, जे खाली आहे, तिथे तुम्ही तुमचे डिटेल्स फक्त भरू शकता. तुम्हाला जे चेंजेस पाहिजे हे वर्ड डॉक्युमेंट आहे, तुम्ही ते पण करू शकता. आणि मी मराठीमध्ये पण लिहिलेलं हे अटॅच केलंय फाईल. इन केस तुम्हाला इंग्लिशमध्ये थोडंसं प्रॉब्लेम झालं, तुम्ही हे घेऊन ह्याच्या बाबतीत तुम्ही मराठीमध्ये पण तुमचं रेझ्युमे करू शकता. नाहीतर पण ह्याला वाचून तुम्ही इंग्लिशमध्ये लिहून ह्याला चेंज करून इंग्लिशमध्ये टाईप करून तुमचं इंग्लिशमध्ये पण रेझ्युमे बनवू शकता. आता आपण बघूया की रेझ्युमेचे भाग काय काय आम्ही घालू शकतो रेझ्युमे मध्ये. तर मी सगळ्यात अगोदर एक माझं जे टायटल म्हणतो ना, तिथं मी माझं नाव, फोटो आणि थोडेसे ईमेल आयडी आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलोय. हे तुम्ही सांगू शकता की हे टायटल आहे. त्याच्यानंतर फर्स्ट सेक्शन जे आहे ते पर्सनल डिटेल्स, म्हणजे वैयक्तित्व वर्णन, जे माझ्याबद्दल, जे मी जसं फॅमिलीमध्ये कोण आहे आणि डेट ऑफ बर्थ, जन्मस्थान, जन्मदिनांक, आई आणि वडील काय करतात, त्यांचं नाव, हे सगळं पर्सनल डिटेल्स म्हणजे वैयक्तित्व वर्णन मध्ये. त्याच्यानंतर एक सेक्शन आहे जे आमचं कामाचा अनुभव आहे. तिथं मी 2 सेक्शन्स मध्ये आणि डिवाइड केलोय, जे एक फुल टाइम म्हणजे पूर्ण काल आणि अर्धकाल, त्याच्याबद्दल जे डिटेल्स आहेत ते मी घातलोय आणि ते डिस्कस करणार आपण. त्याच्यानंतर शिक्षण, एज्युकेशन मध्ये आम्ही काय शिकलोय, काय केलोय, ते त्याच्या नंतर पुढल्या सेक्शन मध्ये येणार. मग पुरस्कार, जे अवॉर्ड्स या रिकॉग्निशन जे भेटलेत त्याच्याबद्दल ह्या पुढल्या सेक्शन मध्ये घातलोय मी. त्याच्यानंतर आम्ही बघतो की अकॅडमिक अचिव्हमेंट्स म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील जे यश प्राप्त केलंय आपण, त्याच्याबद्दल एक सेक्शन घातलोय. त्याच्यानंतर नेतृत्व उपक्रम म्हणजे लिडरशिप इनिशिएटिव्ह या लिडरशिप ऍक्टिव्हिटीज, तुमच्या कामात तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हा सगळं तुम्ही कुठलं तरी एक प्रॉब्लेम बघून काहीतरी एक सॉल्व्ह करायसाठी तुम्ही स्वतः काहीतरी केलं असेल, त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं, कुठलं तरी प्रोजेक्ट केला, कुठलं तरी काय केलं, हे सॉल्व्ह करायसाठी असं केलं तसं केलं, छोटं असू दे मोठं असू दे, त्याच्याबद्दल एक सेक्शन घातलोय. त्याच्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, जे अभ्यासाचे जे रिलेटेड आहे, अभ्यासाच्या क्षेत्रातील सोडून दुसरे कुठले पण उपक्रम, जे कामात ऍक्टिव्हिटीज मध्ये जे तुमचे अचिव्हमेंट्स आहे, तुम्ही काय केला, त्याच्याबद्दल एक सेक्शन पण घातलोय. अंतिम मध्ये आम्ही बघणार की जे लँग्वेजेस, जे भाषा आपल्याला येते बोलायला, लिहायला आणि वाचायला, त्याच्याबद्दल हे सेक्शन घातलोय. असं हे आम्ही 7-8 सेक्शन घालून मी माझं रेझ्युमे बनवलोय, आणि आपण आता एक एक करून सेक्शन मध्ये काय डिटेल्स, कसं करायचं, काय करायचं म्हणून बघूया. तर सगळ्यात अगोदर आपण चालू करूया जे फर्स्ट सेक्शन आहे त्याच्यावरून. इथं तुम्ही बघेल की वर मी कुठंही रेझ्युमे या सीव्ही काही डिटेल्स मी लिहिलं नाही आहे. जसं इथं ते कशाला, म्हणजे की इथं वरती बघेल ना तुम्ही की जे फाईलचं नाव जे आहे तिथं आपण घालू शकतो, की तुमचं नाव घालू शकता आणि रेझ्युमे म्हणून घालू शकता, आणि ते फाईल तुम्ही कोणाला तरी सेंड करू शकता. आणि जेव्हा तुम्ही ह्याचं एक हार्ड कॉपी घेऊन जाता, तर तुम्ही रेझ्युमे म्हणून लिहायचं गरज नाही. तुमचा फोटो आणि बघून त्यांना माहित होईल की हा ह्यांचं हे आहे, हे डिटेल्स आहे, म्हणून त्यांनी घेऊन बघील त्याला. त्याच्यासाठी इथं रेझ्युमे म्हणून टायटल घालायचं आवश्यकता नाही. खरं तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, मी माझं नाव घातलोय आणि मी एक फोटो पण माझं घातलोय. आणि फोटो असं तसं कुठलं तरी एक पासपोर्ट साईज फोटो घातला नाहीये.
हे माझं एक फोटो आहे जेव्हा मी एक पब्लिक स्पीकिंग करत होतो एक फोरम मध्ये. त्याचा फोटो घेऊन घातलोय मी. कशाला कशाला म्हणजे जे तुम्ही तिथं जॉब घ्यायला चालला त्यांना तुमच्याबद्दल थोडं माहित होईल हे फोटो बघून, की हा हे बघा पब्लिक स्पीकिंग करतात म्हणजे ह्यांचा कॉन्फिडन्स आहे, ह्यांचं कम्युनिकेशन स्किल्स बरं आहे, बघून पण असं वाटतंय. त्याच्यासाठी जेवढं होईल आम्हाला आमच्याबद्दल पॉझिटिव्हली दाखवायला पाहिजे जे इंटरव्ह्यूअर आहेत त्यांना. त्याच्यासाठी फोटो पण मी तसं घातलोय. त्याच्यानंतर ईमेल आय डी, कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे संपर्क क्रमांक आणि स्थान जे आता तुम्ही कुठं आहेत, हे 3 डिटेल्स मी घातलोय. कशाला म्हणजे त्यांना काहीतरी तुम्हाला इमिडिएटली कॉन्टॅक्ट करायचं असलं, काहीतरी फाईल पाठवायचं असलं, काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी नाहीतर रिटर्न टेस्टसाठी काहीही पाठवायचं असलं, इमिडिएटली हे मेल बघून पाठवू शकतात. आणि फोन नंबर काहीतरी क्लॅरिफिकेशन, त्यांना दुसरे काहीतरी डिटेल्स पाहिजे आहेत तर त्यांनी तुम्हाला इथं या नंबरवर कॉल करू शकतात. आणि हे तिसरं म्हणजे काय, आता समजा की जॉब आहे मुंबईमध्ये आणि मी आहे बरोडामध्ये, गुजरातमध्ये. मग त्यांना एक आयडिया येते, हा गुजरातमध्ये आता आहे काम करायला, आम्ही त्याला बोलवायचं असलं मुंबईला इंटरव्ह्यू तर असं एखाद दिवस त्याला पाहिजे ट्रॅव्हल करायला, अकोमोडेशन पण थोडं असं इश्यू होईल, अकोमोडेशन प्रोव्हाइड, असं थोडंसं एक त्यांना आयडिया भेटू दे म्हणून मी हे डिटेल्स या पहिल्या सेक्शन मध्ये घातले. आता आपण बघूया जे आपलं नेक्स्ट सेक्शन जे आहे पर्सनल डिटेल्स. पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमचे वैयक्तित्व माहिती तुमच्याबद्दल. काय डिटेल्स ह्याच्यात मी घातलंय माझ्या रेझ्युमे मध्ये? माझं पूर्ण नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, त्याच्यानंतर जन्मतारीख, जन्मस्थान, हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे सर्वोच्च शिक्षण, जे मला सर्वोच्च हायेस्ट जे मी एज्युकेशन जेवढं वाचलोय फॉर्मल एज्युकेशन त्याच्याबद्दल जे ते मी बी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलोय त्याच्यासाठी हे माझं. ह्याच्या पुढे मी केलो नाही. तुम्ही पीएचडी केलं असेल तर तुम्ही पीएचडी घालू शकता, तुम्ही 10th पास असेल तर 10th घालू शकता. वडिलांचं आणि आईचं व्यवसाय, काय काम करत होते या काय काम करतात, आणि भाऊ बहीण कोण आहेत का. हे डिटेल्स कशाला मी घातलोय? जेव्हा जे इंटरव्ह्यूअर आहेत जे हे वाचतात तुमच्याबद्दल, एक तुमच्या हिस्ट्रीच्या बद्दल थोडस त्यांना आयडिया येते की ह्यांचे आई वडीलचं बॅकग्राऊंड काय आहे, ह्यांनी कुठं काम करायलेत या करत होते, ह्यांचे कोई भावंड आहेत का. आता फॉर एक्झाम्पल मला कोई भाऊ बहीण नाही आहे, मी एकटाच आहे, म्हणजे की मला फार लाड करून त्यांनी हे केलं असेल, फार पॅम्पर्ड चाइल्ड असेल मी, ते एक इमेज जाते. मग एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघून मी अंडर ग्रॅज्युएट आहे, म्हणजे मी अंडर ग्रॅज्युएशन पर्यंत वाचलोय, ह्याच्या पुढे मी एज्युकेशन केलो नाही, त्याच्यानंतर मी काम केलोय. मग एज माहित होतंय. हे थोडे डिटेल्स, बेसिक डिटेल्स त्यांना माहित असलं ना तर त्यांना तुमचं एक पिक्चर क्रिएट करायला हेल्पफुल होईल. त्याच्यासाठी हे फर्स्ट सेक्शन मध्ये जे वैयक्तित्व माहिती आहे ते घातलं. आता बघूया आम्ही आमचं नेक्स्ट सेक्शन, पुढला भाग जे आहे वर्क एक्सपिरियन्स, कामाचा अनुभव. कामाचा अनुभव मी 2 भागात डिवाइड केलोय. एक आहे कामाचा अनुभव पूर्ण काल म्हणजे फुल टाइम, आणि एक अर्धकाल. कामाचा अनुभव मध्ये कसं, आधी बघूया की काय पॅटर्न आहे, काय पॅटर्न फॉलो केलोय मी. जे महिना आणि वर्ष मध्ये मी जॉईन केलोय ते मी लेफ्ट साइड मध्ये घातलोय, आणि आता तुम्ही वरती बघितला जे क्रोनॉलॉजी आहे, सगळ्यात जे लेटेस्ट आहे, सगळ्यात जे नवीन आहे ते मी वरती घातलोय, आणि मी अगोदर जे काम केलेलं आहे ते खाली घातलोय. तर आता मी मार्च 2023 ला सुरू केलेलं आणि आतापर्यंत मी इथंच काम करायलोय. म्हणजे ह्याच्या पुढे मार्च 2023 पासन मी इथं काम करायलोय. ह्याचं पण एक आम्ही पॅटर्न फॉलो केलंय. हे आहे की काय पद आहे माझं, पदनाम. जसं मी चीफ टेक्निकल, मार्च 2023 पासून चीफ टेक्निकल ऑफिसर आहे. कुठल्या कंपनीमध्ये? मीर कॅलिब्रेशन सर्व्हिसेस, आणि हे कंपनी कुठं आहे? वडोदरा, गुजरातमध्ये आहे. हे पॅटर्न सगळ्याकडे फॉलो केले. आधी आम्ही मंथ आणि इयर आणि
त्याच्यानंतर राईट साईडला पदनाम, कंपनीचं नाव, कंपनीचं स्थान. आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्या पुढे तुमचं कामाच्या बद्दल 1-2 लाईन मध्ये एक संक्षिप्त वर्णन देऊ शकता. आवश्यक नाही आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता. आता हे सगळ्यात नवीन आहे, जे आता काम चालू आहे माझं. त्याच्या खाली ह्याच्या पहिले मी काय करत होतो, सप्टेंबर 21 ते फेब्रुवारी 23 पर्यंत मी फॅकल्टी होतो. हे बघा पदनाम, हे माझं पदनाम आहे एवढंपर्यंत. फॅकल्टी लर्निंग अँड डेव्हलपमेंट अँड टेक्निकल ट्रेनर. कुठं? अमृता विश्व विद्यापीठम, हे युनिव्हर्सिटी आहे. स्थान कुठलं? कोइंबतूर, तमिळनाडू. आता तसंच आम्ही पुढे बघूया की अर्धकाल अभ्यास, वर्क एक्सपिरियन्स, जे कामाचा अनुभव जे अर्धकाल पार्ट टाइम मध्ये आहे तिथं काय घातलंय. जानेवारी 2024 पासून मी हाय फूड्स कन्सल्टंट आहे, हे पदनाम आहे. हाय फूड्स केटरिंग कंपनी आहे, कोइंबतूर गाव आहे. असंच मी आता 3 काम आहेत जे मी करायलोय सध्याला, त्याचे जे डिटेल्स आहेत हे मी इथं घातलोय. पॅटर्न सेम आहे सगळ्याकडे. कामाचं अनुभवाच्या सेक्शनच्या नंतर, भागाच्या नंतर आम्ही बघूया की शिक्षणाचा भाग जे मी घातलंय. तर इथं पण जे पॅटर्न ते सेम आहे की काल अगोदर कुठल्या समयपासून कुठपर्यंत तुम्ही काय शिकला. त्याच्यानंतर इथं तुमचं जे विशेषीकरण, जे स्पेशलायझेशन आहे ते कुठल्या कॉलेज मधनं शिकला, ते कॉलेज या महाविद्यालय कुठं शिकला या स्कूल, आणि ते कुठं होतं तुमचं कॉलेज या स्कूल, आणि तुम्हाला किती टक्के भेटले, पर्सेंटेज किती भेटलं तुम्हाला. आता तुम्ही माझं बघितलं तर 2014 ते 18 पर्यंत मी बी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझं स्पेशलायझेशन विशेषीकरण आहे. ते मी कुठनं केलोय? आरवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधनं केलोय आणि बेंगळुरू या बँगलोर मधनं केलोय, आणि मला 81% टक्के भेटले. असंच माझे सगळे 12वी 2012 ते 14 12वी एक्सपर्ट पीयू सायन्स कॉलेज मँगलोर, आणि मला 96.5% टक्के भेटले. आता हे सगळे डिटेल्स कशाला आम्ही घालायला पाहिजे? फॉर एक्झाम्पल, हे कॉलेजचे जे नाव आहे, असं असू शकते की जे कॉलेजचं तुमचं नाव आहे फार प्रसिद्ध असेल, आणि जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटल्यानिमित्तच असं वाटते की अरे हा फार हुशार आहे हे. फॉर एक्झाम्पल, आता आम्ही IITs म्हणून सांगतो. कुठल्या पण IIT मध्ये सांगितलं, एक इमेज क्रिएट होते की हा हुशार आहे, फार काय प्रॉब्लेमच नाही, घ्या त्यांना आत, घ्या कंपनीमध्ये घ्या, असं होऊन टाकू. ते एक इमेज क्रिएट होते. आणि एक फॉर एक्झाम्पल, हे जे स्थान आम्ही कुठं वाचलोय, आता तुम्ही माझं बघितलं तर मी बँगलोरमध्ये माझं इंजिनिअरिंग केलोय, 12वी आणि 11वी मंगळूरमध्ये केलोय, आणि माझं स्कूलिंग बेलगाम मध्ये केलोय. हे आता तीन दुसरे जागा घातल्यामुळे ते जे रिक्रुटर आहेत त्यांना एक असं, हा बघ, दुसऱ्या जाग्यावर जाऊन तिथे ऍडजस्ट करून वाचून, टक्के पण त्याचे बरे आहेत, प्रॉब्लेम नाही, मार्क्स पण सगळे बरे आहेत. मग एक इमेज काय होते की हा जो आहे फार डायनामिक आहे, वर्सिटाईल आहे, दुसऱ्याकडे जाऊन फिरून पण राहून तिथं त्यांचं कल्चरला अडॉप्ट करून पण त्याचं जे काम आहे ते करतोय. असं होऊ शकते की कंपनीज पण दुसऱ्या जागेत असेल ना, एक असं नाही की फक्त मुंबईमध्ये या बँगलोरमध्ये या हैदराबादमध्ये. एक मुंबईमध्ये त्यांचा ब्रांच असू शकते, बँगलोर, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, इंडियाच्या बाहेर पण असू शकते. तसं तुमचे हे जे क्वालिटीज, म्हणजे हे घालायचं कारण हे आहे की हे जे क्वालिटीज पण जे आहेत तुमचे दाखवते की तुम्ही रेडी आहे दुसऱ्या जागेला काम करायला, तुम्ही जाऊन त्या जागेत ऍडजस्ट करता आणि ऍडजस्ट करून परफॉर्म पण करता. त्याच्यासाठी हे सगळे डिटेल्स या सेक्शन मध्ये आम्ही घातलो. आता आपण बघूया शिक्षणाच्या नंतर पुढला भाग जे आहे पुरस्कार. पुरस्कारात एक पॅटर्न जे आम्ही चेंज केलंय की हे सगळं जे नवीन आहे ते वरती आणि सगळ्यात जे ओल्ड आहे ते खालती, तसं आम्ही फॉलो नाही केलंय. हे कशाला केलंय म्हणून मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यात डिझाईन काय आहे, जे वर्ष आहे तिथं, आणि काय पुरस्कार, कारण काय मला हे पुरस्कार जे भेटले आणि त्याचं कारण काय.
फॉर एक्झाम्पल 2016 मध्ये मी एनसीसी इंडिया मध्ये होतो आणि मी ऍज अ युथ अम्बॅसेडर कझाकिस्तानला जाऊन आलोय. मग 2014 ते 17 पर्यंत मी एनसीसी बी आणि सी सर्टिफिकेट विथ ए ग्रेड मला प्राप्त झाले. असंच माझे दुसरे दुसरे जे अवॉर्ड्स, जे पुरस्कार आहेत ते मी इथं नोट डाऊन केले. आता हे वरती कुठलं घालायचं आणि खाली कुठलं घालायचं हे डिपेंड होते की तुम्ही कसल्या जॉबला अप्लाय करायला. आता तुम्हाला कुठलं तरी समजा की सॉफ्टवेअर जॉबला अप्लाय करायचं आहे, तर तुम्ही हे जे पुरस्कार आहेत तुमच्या शिक्षणात, अगर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं तर शिक्षणात कुठेतरी सॉफ्टवेअरचं कुठलं तरी अवॉर्ड पुरस्कार भेटलं, कुठल्या तरी हॅकॅथॉन मध्ये पार्टिसिपेट केला, काहीतरी केलं आणि एक सर्टिफिकेट भेटलं, तसलं वरती येणार. आणि दुसरे जे पुरस्कार आहेत जे असू शकते की कुठल्या तरी समजा स्पोर्ट्सचं असेल या एसे रायटिंगचं असेल, ते सगळं खाली येणार. ते जॉबवर डिपेंड होते की तुम्ही कुठलं वरती येते कुठलं खाली येते. असं गरज नाहीये की सगळे नवीन जे भेटले ते वरतीच घालायचं आहे आपण. हे असं कशाला, म्हणजे जे तुमचे रेक्रुटर आहेत ना ते फक्त वरचे जे 2-3 आहेत ते सगळ्यात जास्त फोकस करतात, मग इंटरेस्ट लूज होऊन टाकते, कमी होऊन टाकते. तर आता त्यांनी तुम्हाला सॉफ्टवेअर जॉबला अगर त्यांनी तुम्हाला रेक्रूट करायलेत आणि तुमचे पहिले 2-3 सॉफ्टवेअरचे रिलेटेड आहेत, मग त्यांना एक असं इंटरेस्ट येईल, अरे है ना या सॉफ्टवेअर मध्ये इथं त्यांनी हे इथं पार्टिसिपेट केलंय, त्या कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट आले तिथं. खरं अगोदरच आम्ही घातलो की आम्ही एसे रायटिंग मध्ये भेटलं मला इथं, ते इंटरेस्टच जाईल, मग त्यांनी वाचणार पण नाही हे पूर्ण. जे पुरस्कारचा भाग आहे त्याच्यानंतर बघूया आम्ही अकॅडमिक अचीवमेंट, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील जे यश प्राप्त केलंय आपण त्याच्याबद्दल जे डिटेल्स आहेत. ह्याचं पण डिझाईन या पॅटर्न सेमच आहे. जे काल आहे, जे टाइम आहे, वर्ष आहे ते आधी आहे. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही जे पुरस्कार भेटलंय शैक्षणिक क्षेत्रातील, ते इथं पुरस्कार या जे तुम्ही काही कार्य केलंय ते पण लिहू शकता. आता जसं 2021-22 मध्ये मी एक MS एक्सेल मध्ये एक सर्टिफिकेशन कोर्स केलोय आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर म्हणजे आमच्या संविधानावर पण एक कोर्स केलाय. तसंही 2014 ते 18 मध्ये आमच्या जे इंजिनिअरिंग कॉलेज होतं जिथे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलोय, तिथं एक टेक्निकल टीम जे कार बनवत होतो आम्ही, आणि आम्ही जसे कॉम्पिटिशन्स होते त्याच्यात स्पर्धेत भाग घेत होतो. असे दुसरे दुसरे कॉलेजेस येत होते पूर्ण इंडियामधनं, आणि तिकडं आम्ही भाग घेतले आणि जिंकलोय पण थोडे इव्हेंट्स मध्ये. आता हे कसं आहे, इथं मी अभ्यासात शैक्षणिक क्षेत्रातील कशाला म्हणालोय, कशाला म्हणजे हे जे केलंय आम्ही टीम गाडीला डिझाईन करायचं सगळं, जे मी क्लासमध्ये शिकलोय माझ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये, तेच शिकून मी इथं येऊन त्याला अप्लाय केलं. ते जे ज्ञान आहे त्याला युज करून मी इथं आम्ही हे आमचं टीम जे आहे ते इथं आम्ही कार बनवून स्पर्धेत भाग घेतलोय. आता आम्ही जाऊया पुढल्या भागात जो आहे लीडरशिप इनिशिएटिव्ह. लीडरशिप इनिशिएटिव्ह म्हणजे नेतृत्व उपक्रम, जिथे तुम्ही एक तुमच्या कामात या तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये जिथं तुम्ही कुठलं तरी एक नेतृत्व घेतलंय कुठल्या तरी कामात, तुम्ही तुमच्याहून मोटिवेट होऊन तुम्ही कुठलं तरी कार्य केलंय का त्याच्या बद्दल इथं घातलंय. तर इथं जसं बघूया की डिझाईन तरी आणि पॅटर्न तरी सेमच आहे, जे वर्षात कुठल्या वर्षमध्ये, आता हे 2022 मध्ये आहे. आणि काय कार्य आहे ते, काय नेतृत्व घेतलंय मी, तर एक उदाहरण आम्ही इथं बघूया की मी ऑटोमेटेड द अटेंडन्स कलेक्शन प्रोसेस फॉर ओव्हर 480 ऑनलाईन सेशन्स अक्रॉस 6 लोकेशन्स फॉर ओव्हर 2000 स्टुडंट्स युझिंग MS एक्सेल. म्हणजे जे उपस्थिती, जे आता एक क्लास व्हायले, एक सेशन व्हायले जिथं 2000 स्टुडंट्स आहेत आणि दुसऱ्याकडे बसलेत, ते पूर्ण इंडियामध्ये दुसऱ्याकडे बसलेत, आणि त्यांनी त्यांचं हाजराती, त्यांचं जे उपस्थिती आहे ऑनलाईन, त्यांनी ते आहेत की नाही बघायसाठी आमच्याकडे कुठलंही प्रोसिजर नव्हतं, काहीही नव्हतं.
मीच ते जाऊन जे माझे सिनियर्स आहेत त्यांच्याकडे जाऊन असं असं करू शकतो म्हणून मी ते आयडिया आलं माझ्या डोक्यात आणि मी ते पूर्ण MS एक्सेल मध्ये कसं करायचं काय करायचं सगळं एक रेडी केलं आणि मग त्यांना दाखवलो की असं असं आहे बघा सर मॅडम आणि असं करू शकतो म्हणून आणि मग त्यांनी ओके दिले आणि मी पुढे जाऊन आम्ही असं केलं की मग आम्हाला माहित झालं की कोण स्टुडंट कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती पर्सेंटेज अटेंडन्स आहे कसं करायलेत काय करायलेत ते सगळं आम्हाला ह्याच्यामुळे माहित झालं आणि हे मी नेतृत्व घेतलं होतं. आता तसंच 2021 मध्ये मी एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम माझ्या कॉलेजमध्ये जिथं मी लेक्चरर होतो तिथं मी एक जे कार्यक्रम आहे त्याला मी ऑर्गनाईज केले. तर त्याला मी कोऑर्डिनेटर होतो. माझ्या अंडरच सगळं प्रोग्राम कसं व्हायचं काय व्हायचं टाइम काय आहे कोण गेस्ट येणार आहे लंचला मेन्यू काय असायला पाहिजे किती टाइमला त्यांनी कसं जाणार तिथं ते सगळं माझ्या अंडर माझ्या नेतृत्वानी ते सगळं मी केलोय मी लीडर होतो त्याच्यासाठी आणि माझे अंडर थोडे कोऑर्डिनेटर्स होते थोडे लोक होते जे मला हेल्प करायला आणि हे फार सक्सेसफुल प्रोग्राम झालं त्याच्याबद्दल मी इथं लिहिलोय. असंच एक योगा डे वर्कशॉप असेल या ब्लड डोनेशन कॅम्पेन असेल हे सगळं मी माझ्या नेतृत्वात हे मी असं केलंय म्हणून इथं एक ह्या सेक्शन मध्ये मी घातलंय. आता आपण पुढल्या भागाला येऊया जे आहे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे अभ्यासाच्या अतिरिक्त अभ्यासाला सोडून जे दुसरे जे उपक्रम जे ऍक्टिव्हिटीज जिथं मी पार्टिसिपेट केलोय आणि जे मी केलोय ज्याच्याबद्दल मला असं माझ्या रेझ्युमे मध्ये दाखवायचं आहे ते मी सगळं दाखवलंय. बघूया काय डिझाईन आणि पॅटर्न आहे त्याचं पण सेम आहे जे वर्षात आणि केलंय ते फर्स्ट जे काल आहे तिथं ते येणार लेफ्ट साईडला आणि राईट साईडला मी काय केलंय जसं 2014 ते 18 मध्ये मी एक रोटरॅक्ट क्लबचा मेंबर होतो. माझ्या कॉलेजमध्ये सोशल सर्व्हिस आम्ही करत होतो पेपर कलेक्शन कॅम्पेन ब्लड डोनेशन आणि सगळं केलोय. 2014 मध्ये मी एक स्टॉक मार्केटचा कोर्स केलोय. आता स्टॉक मार्केटचा माझ्या अभ्यासात मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होतो आणि मी एक स्टॉक मार्केटचा पण कोर्स केलाय ह्याच्या म्हणजे अभ्यासाच्या अतिरिक्त आहे त्याच्यासाठी इथं आले ते. 2014 ते 18 मध्ये मी एक ऑन्टरप्रिनरशिप सेल म्हणून एक ग्रुप होता माझ्या कॉलेजमध्ये त्याच्यात मी ऍज अ ज्युनियर असोसिएट म्हणून जॉईन केलोय आणि फार स्पर्धे आणि इव्हेंट्स कॉम्पिटिशन्स आम्ही कंडक्ट केले. असंच तुम्ही असं वाचत जायला तर असं तुम्हाला मी एक बॅडमिंटन खेळलोय जेव्हा स्कूलमध्ये होतो. तबला मध्ये एक 3 एक्झाम पास केलोय. कराटेमध्ये ग्रीन बेल्ट. असे जे आता इथं बघितलं की अभ्यासाचं काही नाही आहे म्हणजे जे स्कूलमध्ये कॉलेजमध्ये सायन्स फिजिक्स असू दे या फिर मेकॅनिकल त्याच्या सोडून दुसरं काय केलंय त्याचे डिटेल्स मी इथं घातलोय. हे ह्याच्यासाठी इथं घातलंय कशाला म्हणजे ते जे एम्प्लॉयर्स या रिक्रुटर्स आहेत त्यांना असं दाखवायला की हा जो कॅन्डिडेट आहे फक्त अभ्यासात पुढे नाही आहे. अभ्यासाला सोडून पण दुसरे अभ्यासाच्या अतिरिक्त पण फार सारे काम केले ह्या व्यक्तीने त्याच्यासाठी हे सगळं घातलंय म्हणजे एक फार डायनामिक पर्सनॅलिटी आहे. फक्त अभ्यासावर नाही सगळं काम करतोय हो. उद्या आमच्या ऑफिसमध्ये असं काहीतरी इव्हेंट असलं ते पण करू शकतोय तो. अँकरिंग MC काहीतरी करायचं असलं ते पण करू शकतोय. कोणाला हेल्प करायचं असलं कशाला तरी ते पण करू शकतोय. म्हणजे एक वर्सिटाईल पर्सनॅलिटी आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंटली टाइम मॅनेजमेंट कशाला म्हणजे अभ्यास तरी मार्क्स शिक्षणात आम्ही लिहिलंय की 81% 80% कॉलेजमध्ये सगळं भेटले खरं ते करताना पण रोटरॅक्ट क्लबचं मेंबर आणि एंटरप्रिनरशिप सेलचं मेंबर आणि ध्रुवा फोरम इथं तिथं ह्याचं मेंबर त्याचं मेंबर म्हणजे काय की ह्या ज्या कॅन्डिडेट आहे अभ्यास पण केलाय हा पण केलाय म्हणजे जे टाइम मॅनेजमेंट स्किल्स फार बरे आहेत. कसं प्रायोरिटाईज करायचं कुठं केव्हा काय करायचं ते पण ह्याला माहित आहे. असले सगळे क्वालिटीज त्यांना माहित होते. आता येऊया मी आमचा लास्ट भागला रेझ्युमेचा लास्ट भाग जे आहे लँग्वेज इज नोन. जे भाषा आहे जे तुम्हाला येते आता इन दिस केस जे मला येते ते मी इथं लिहिलंय. फॉर एक्झाम्पल इंग्लिश हिंदी कन्नडा मराठी हे 4 भाषा मला रीड म्हणजे वाचायला राईट म्हणजे लिहायला आणि स्पीक म्हणजे बोलायला येते. कोंकणी मला फक्त बोलायला येते आणि तमिळ आणि गुजराती
मी आता शिकायलोय. आता तुम्ही इथं बघितलं हे कशाला मी घातलोय, म्हणजे आता कुठलं पण मल्टीनॅशनल कंपनी मोठे मोठे एक जागेवर नसतात. त्यांचे ब्रांचेस इंडियामध्ये 4-5 जागेकडे असेल आणि इंडियाच्या बाहेर पण असेल. फॉर एक्झाम्पल, एक कुठलं मैसूरमध्ये असलं, दुसरं कोइंबतूरमध्ये तमिळनाडूमध्ये असते, तिसरं केरळामध्ये कोची असू शकते, हैदराबाद तेलंगणा हैदराबादमध्ये असू शकते, वेस्ट बेंगॉलमध्ये असू शकते, दिल्लीमध्ये असू शकते. असं मग आता कामाला तुम्हाला फक्त मोस्टली इंग्लिश यूज होईल कामात. खरं तुम्ही कामाच्या बाहेर तिथं त्या लोकल पॉप्युलेशन मध्ये, समजा की हैदराबादमध्ये आहे, तुम्हाला थोडंसं तेलुगू यायला पाहिजे. कशाला, म्हणजे तिथं सगळे तेलुगू बोलतात. बेंगलोरमध्ये थोडंसं कन्नड आलं तर बरं. तमिळनाडूमध्ये चेन्नई या कोइंबतूरमध्ये थोडंसं तमिळ आलं तर बरं. कशाला, म्हणजे तिथं तुम्ही बोलताना तुम्हाला फार इझी होईल. ते पण तुमच्याकडे थोडे स्किल्स असले तर तुमचं चान्स ऑफ रिक्रुटमेंट जास्त होते. अरे हवा, ह्याला तरी एवढे लँग्वेजेस भाषा येते बोलायला करायला, मग आम्हाला बरं होईल की हा कुठं पण जाईल तिथं हा ऍडजस्ट होईल. तर आता आम्ही बघितलो पूर्ण पैकी की कसं आम्ही एक रेझ्युमे तयार करू शकतो.